नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आता काल जी कोर्टामध्ये केस सुरू होती ती काही अद्याप संपलेली नाही आहे. त्यामुळे आजच्या भागात देखील त्यांनी कोर्टातील तीच केस दाखवलेली आहे. तर सुमन आता खूप घाबरलेली आहे. त्यामुळे आता तो वकील बोलतो की तुम्ही तर खूप घाबरलायत आणि तुम्ही जे काही सांगताय ते खरं असेल कशावरून. त्यावर सुमन बोलते की माझा नवरा एक नंबरचा नीच माणूस आहे आणि मी जे काही सांगतेय इथे ते सगळं काही खरं आहे. त्यावर आता हा नागराचा जो देशपांडे वकील आहे तो जज साहेबांना सांगतो की जज साहेब पहा, ह्या किती घाबरलेल्या आहेत म्हणून मी त्यांना पाणी देऊ. त्यावर जज देखील परवानगी देतात. त्यावर आता हा वकील सुमनला पाणी देतो. आता सुमनचा मात्र भीतीने थरकाप होत असतो. सुमन घाबरतच तो ग्लास पकडते तर ग्लासमधलं काही पाणी खाली सांडतं आणि घाबरतच आता ती पाणी पित असते. आता तिची अशी घाबरलेली अवस्था पाहून हा वकील लगेच जज साहेबांना बोलतो की बघा जज साहेब, या किती घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि या जे काही सांगत असतील ते खरं आहे असं कसं काय समजू शकतो आपण. कोर्ट मात्र यांनी जे काही सांगितलंय ते ग्राह्य धरू शकत नाहीयेत. अहो, त्यांची मेंटल अवस्था काय आहे ते तरी पहा. आता तेवढ्यातच अर्जुन पुढे येतो आणि अर्जुन बोलतो की त्या एकदम व्यवस्थित आहेत आणि एखाद्या बाईला जर तिच्याच नवऱ्याने असं किडनॅप करून ठेवलं असेल, असं बांधून ठेवलं असेल इतके दिवस, तर त्या बाईची मानसिक अवस्था काय होईल हे आपण समजू शकतो. आता अर्जुन त्याचाच फायदा हा वकील घेतो आणि तो बोलतो की तेच तर सांगतोय मी की म्हणजे यांना इतके दिवस किडनॅप करून ठेवलेलं होतं, बांधून ठेवलेलं होतं आणि त्याचमुळे आता त्यांची मानसिक स्थिती मात्र ठीक नाहीये. आणि मी काही हे असं सांगत नाहीये, तर माझ्याकडे एका डॉक्टरांचे रिपोर्ट्स देखील आहेत. त्यामध्ये यांनी क्लिअरली सांगितलंय की सुमन यांची मानसिक अवस्था अजिबातही ठीक नाहीये म्हणून. तर आता सुमन देखील खूप घाबरून गेली आहे. तर हा वकील आता कुठलासा डॉक्टरचा रिपोर्ट आणलेला असतो त्यांनी, आता तो जज साहेबांना दाखवतो. आता जज साहेब देखील पाहतात तो रिपोर्ट आणि आता हा वकील सांगत असतो की डॉक्टरांनी स्वतः सांगितलं आहे की यांची मानसिक स्थिती ठीक नाही आहे. मग या अशा अवस्थेमध्ये देखील आता या साक्ष देत आहेत वगैरे, तर आपण यांच्यावर कसा काय विश्वास ठेवू शकतो की या जे काही साक्ष देतात आहे ती खरी असेल म्हणून. त्यावर आता अर्जुन मात्र त्यांना जज साहेबांना सांगत असतो की सुमन जे काही सांगतायत ते खरं आहे, त्यांची मानसिक स्थिती देखील ठीक आहे, फक्त त्या इतके दिवस किडनॅप होत्या, बांधून होत्या त्यामुळे, आणि हे सगळं त्यांच्या नवऱ्याने स्वतः केलं आहे त्यामुळे मग त्यांची थोडीशी मानसिक अवस्था ठीक नाही आहे, पण मग त्या काही मानसिक रुग्ण वगैरे नाही आहेत म्हणून. पण तरी देखील आता जज साहेब ते डॉक्टरांचे रिपोर्ट्स पाहतात आणि सांगतात की हो बरोबर आहे, यांची मानसिक स्थिती काही ठीक नाही आहे आणि यांची जे काही सांगितलं आहे, कबुली दिली आहे, त्यावर आपण काही असा ठोस पुरावा म्हणून काही त्याकडे पाहू शकत नाही आहे. आणि आता ते सुमनला जायला सांगतात. तर सुमन आता परत इकडे सायली शेजारी येऊन बसते. तर सायली सुमनला सांगत असते की सुमन काकू, तुम्ही न घाबरता साक्ष दिली आहे आणि निकाल मात्र आपल्याच बाजूने लागणार आहे, त्यामुळे तुम्ही अजिबातही काळजी करू नका. आणि आता हा नागराजचा जो वकील आहे देशपांडे, तर ते अर्जुनला विचारतात की मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे 22 वर्षांपूर्वी झालेल्या ॲक्सिडेंटची नक्की ही केस आहे की ज्यामध्ये कोणाचीही म्हणजे जीवितहानी झालेली नाही आहे, सगळे तिघही जण जिवंत आहेत, की आत्ता या सुमनला किडनॅप केल्याची ही केस आहे, नक्की कुठले आरोप करताय तुम्ही नागराज किल्लेदारवर. आता हे ऐकल्यावर अर्जुन काही बोलणार तेवढ्यातच रविराज समोर येतो आणि जज साहेबांकडनं परमिशन घेतो की मला देखील काहीतरी सांगायचं आहे, त्यामुळे मला बोलायची परवानगी द्या म्हणून. आता जज साहेब देखील रविराजला बोलायची परवानगी देतात. त्यावर रविराज सांगतो की ही केस फक्त 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताची किंवा आत्ता जे किडनॅपिंग झालंय त्याची नाही आहे, तर 22 वर्ष जो काही फसवणूक केली आहे माझ्या भावाने, माझी या नागराज किल्लेदारने माझी, माझ्या फॅमिलीची जी काही फसवणूक केलेली आहे त्या सगळ्या जे काही दुःख आम्ही 22 वर्ष भोगलंय त्याची ही केस आहे. त्याने तेव्हा जो अपघात झाला त्यानंतर 22 वर्ष माझी बायको गायब होती. मी तिला, माझ्या मुलीला शोधायचा प्रयत्न करत होतो, पण ती काही सापडली देखील नाही.
माझी बायको दारिद्र्यात गरिबीत दिवस काढत होती इतके दिवस या नागराज किल्लेदारमुळे, तर माझी मुलगी मात्र कुठेतरी अनाथ आश्रमात वाढली मी जिवंत असताना देखील. त्यामुळे एका बापाचं, एका पतीचं कर्तव्य म्हणून त्यांना जो काही त्रास झाला इतके 22 वर्ष, त्यासाठी मी हे केस लढतोय. त्यासाठी मी नागराज किल्लेदारवर ही केस केलेली आहे. त्यामुळे ही केस म्हणजे काही निव्वळ त्याच्यावर केलेले काही आरोप वगैरे नाही आहेत, तर हे सगळे व्हॅलिड आरोप आहेत वगैरे असं आता रविराज जज साहेबांना सांगत असतो. आणि जज साहेबांना देखील आता ते सगळं पटतं. त्यामुळे ती केस आता तशीच पुढे सुरू राहते. तर तन्वी मात्र इकडे आता कोर्टामध्ये केस सुरू आहे आणि या केसमध्ये मात्र कसं नागराजला शिक्षा झाली पाहिजे असंच आता या तन्वीला देखील वाटतंय. आता ती स्वतःचीच बडबडत असते की आज काहीही झालं तरी नागोबाला काही जामीन मिळता कामा नये. हा नागोबाला जेल झालीच पाहिजे. तो या ॲक्सिडेंटच्या केसमध्ये अडकायलाच हवा. आणि आता देवाला प्रार्थना करत असते की देवा, आजपर्यंत मी काही तुझ्याकडे मागितलेलं नाही आहे आणि जेव्हा मागितले तेव्हा तू दिलं पण नाही आहेस. पण आत्ता मागते मी की काहीही झालं तरी त्या नागोबाला आणि त्या महिपतला दोघांनाही जेलमध्ये सोडू दे, म्हणजे माझं खरं काही समोर येणार नाही आहे आणि मी सेफ राहीन म्हणून. आता तन्वी मात्र इकडे काहीतरी वेगळंच डोकं लावतीये. तर आता जज साहेबांना देखील आता रविराजचं म्हणणं पटल्यामुळे ती केस आता तशीच पुढे सुरू आहे. आणि आता अर्जुन रविराजलाच त्या विटनेस बॉक्समध्ये साक्षीसाठी बोलावतो आणि रविराजला विचारतो की या सगळ्या 22 वर्षांच्या ज्या अपघातापूर्वीचं तुमच्या दोघा भावांमध्ये काही डिस्कशन वगैरे कधी झालं आहे का? त्यावर रविराज सांगतो की हो, खूप वेळा माझं आणि नागराजचं या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली आहे. पण तरी देखील त्याने मला फसवलं आहे. त्याने कधी देखील माझ्यापासून सत्य फक्त आणि फक्त लपवायचाच प्रयत्न केला आहे. माझ्यासमोर सत्य कधी येऊनच दिलं नाही आहे वगैरे. आता लगेचच मात्र हा नागराजचा वकील जो असतो तो पुढे येतो आणि बोलतो की रविराज किल्लेदार, तुम्हीच बोललात की इतके वर्ष तुम्हाला तुमच्या बायकोपासून आणि तुमच्या मुलीपासून दूर राहावं लागलं वगैरे नागराज किल्लेदारमुळे किंवा त्या ॲक्सिडेंटमुळे. आणि कदाचित तुम्ही या सगळ्याचा आता धसका घेतला आहे आणि भावनेच्या भरामध्ये वाहवत जाऊन तुम्ही आता नागराज किल्लेदारलाच याचं दोषी ठरवताय आणि त्यांच्यावर असे गंभीर आरोप करताय म्हणून. पण रविराज मात्र अगदी परखडपणे त्या देशपांडे वकिलांना उत्तर देतो की असा भावनेच्या भरामध्ये वाहवत जाणारा माणूस मी नाही आहे आणि मी नेहमीच भावना आणि माझं वकिलीचं प्रोफेशन नेहमी वेगवेगळं ठेवलं आहे. आणि आत्ता मी नागराज किल्लेदारला माझा भाऊ म्हणून नाही तर एक गुन्हेगार म्हणूनच पाहतोय, ज्याने की 22 वर्ष आम्हाला तडपायला लावलं आहे वगैरे. तर आता रविराजचं साक्ष देऊन झाली आहे आणि त्यानंतर मात्र आता अर्जुन जो आहे तो या महिपतला बोलावतो. कारण त्याचं असं म्हणणं असतं की महिपतने कबुली दिली आहे की हा सगळा अपघात जो आहे तो महिपतने घडवून आणला होता आणि त्याला सुपारी देणारा मास्टर माइंड मात्र कोणीतरी वेगळा होता, जो की अजून त्याने कबुली दिली नाही आहे. तो मास्टर माइंड कोण आहे? त्यामुळे आता महिपतला त्या विटनेस बॉक्समध्ये बोलावलं आहे आणि अर्जुन त्याला विचारत असतो की तुम्ही कबुली तर दिली आहे, पण तुम्हाला सुपारी कोणी दिली होती त्या ॲक्सिडेंटची ते आम्हाला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. कोणी दिली होती तुम्हाला सुपारी? तर आता खरं तर महिपतला साक्षीची म्हणजे समीराची काळजी लागून असते. कारण नागराजने आणि तन्वीने मिळून तिला जो काही जाळायचा प्रयत्न वगैरे करून त्याचा व्हिडिओ बनवून या महिपतला दाखवलेला असतो आणि महिपतला आता तेच सगळं काही आठवत असतं. त्यामुळे तो काही एक बोलत नाही. तर लगेच हा नागराजचा वकील बोलतो की जज साहेब, आता ॲडव्होकेट अर्जुन जे आहेत ते या महिपतकडे काहीतरी वदवून घ्यायचा प्रयत्न करतायत आणि अर्जुनला विचारतो की तुम्ही यांच्याकडनं का असं वदवून घ्यायचा प्रयत्न करताय की हा सुपारी कोणी दिली आहे, का दिली आहे वगैरे. आता अर्जुन मात्र त्याला विचारत असतो महिपतला, पण महिपत मात्र काहीच बोलत नाही. त्यावर आता तो नागराजचा वकील बोलतो की त्याने कबूलच केलेलं नाही आहे की नागराजने सुपारी दिली आहे म्हणून. त्यावर अर्जुन बोलतो की तो हा देखील बोलला नाही आहे की नागराजने सुपारी नाही दिली आहे म्हणून. आणि आता महिपत काहीच बोलत नसल्यामुळे जज साहेब त्याला देखील जायला सांगतात. आता महिपत देखील तिथून निघून गेला आहे आणि आता सगळेच फासे अर्जुनच्या बाजूने उलटे पडत चालली आहेत आणि सगळेच आता
आता तरी म्हणजे नागराजला काही शिक्षा होईल वगैरे असं काही वाटत नाही आहे, कारण हा वकील जो आहे तो नागराजचा वकील जो आहे तो अर्जुनने जे काही पुरावे दाखवले, साक्षीदार बोलावले वगैरे, सगळ्यांना खोटं ठरवतोय. आणि आता एक शेवटचा पुरावा म्हणून अर्जुन तो व्हिडिओ जो सुमनने रेकॉर्ड केलेला असतो नागराजचा, तो आता कोर्टामध्ये दाखवतो, ज्यामध्ये नागराज स्वतः कबूल करतोय की 22 वर्षांपूर्वी झालेला अपघात त्याने सुपारी देऊन करवून घेतला होता. या सगळ्याचा मास्टर माइंड जो आहे तो नागराज आहे म्हणून. आता सगळेजण हा व्हिडिओ पाहतात आणि अर्जुनला आणि सगळ्यांनाच आशा असते की या व्हिडिओमुळे तरी हा एक स्ट्रॉंग पुरावा आहे, यामुळे तरी आता नागराजला शिक्षा होईल. पण आता उलट होतं की आता हा नागराजचा वकील काय करतो की बोलतो की हा व्हिडिओ जो आहे तो कोणीतरी मॉर्फ करून बनवला आहे. आणि असे खोटे व्हिडिओ आजकाल खूप बनवता येतात, मॉर्फ करून, AI टूल वापरून वगैरे. आणि तो लगेचच आता त्याच्या मोबाईलमध्ये नागराजचा एक फोटो काढतो आणि तसा एक व्हिडिओ बनवतो आणि तो जज साहेबांना दाखवतो आणि बोलतो की बघा जज साहेब, आता हा व्हिडिओ बनवायला मला फक्त काहीतरी सेकंद लागलेत आणि हे असे व्हिडिओ तर बनवलेलाच दिसतोय, हा व्हिडिओ फेकच असू शकतो, कोणी शाळेत जाणारी मुलं देखील असा व्हिडिओ बनवू शकतात, त्यामुळे हा काही स्ट्रॉंग पुरावा आहे असं काही आपण ग्राह्य धरू शकत नाही याला. त्यामुळे कोर्टाने काही या पुराव्याला ग्राह्य धरण्याची वगैरे गरज मला वाटत नाही आहे. आणि त्याचमुळे आता नागराज विरोधात काही पुरावे देखील नाही आहेत, त्यामुळे आता त्याला पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याला तरी काहीही अर्थ नाही आहे. त्यामुळे आता त्याला बेल दिली जावी अशी तो विनंती करत असतो. आता नागराजच्या वकिलाने बेल देण्याची विनंती केल्यावर मात्र सर्वच जण म्हणजे इकडे अर्जुन आणि त्याच्या टीममधले बाकी सर्वजण आता टेन्शनमध्ये येतात की आजच नागराजला बेल मिळते की काय, लगेच नागराज बाहेर येतोय की काय, आपण एवढे सगळे पुरावे गोळा करून देखील काही उपयोग देखील झालेला नाही आहे. आणि आता जज साहेब सांगतात की याची जे काही सुनावणी असेल कोर्टाची ती आता उद्या होईल, आज मात्र काही सुनावणी होणार नाही आहे. पण शेवटी ते असं देखील सांगतात की प्रथमदर्शनी हे सगळं पाहता असं दिसतंय की नागराजला पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचा काही अर्थ नाही आहे वगैरे. तर आता कोर्ट बंद झाल्यानंतर नागराजला परत एकदा जेलमध्ये आणून बंद करण्यात आलं आहे. तर समोरच तिथे महिपत असतो, तर महिपत नागराजला पाहतो आणि बोलतो, काय रे नाग्या, काय म्हणाला होतास तू, लय हसत हसत गेला होतास ना की आज तुझी सुटका होणार आहे, तुला जामीन मिळणार आहे, मग इथं कसं काय आलास परत तू. त्यावर आता हा नागराज महिपतला सांगतो की तसा जामीन मिळालाच आहे मला, म्हणजे ऑलमोस्ट मिळालाच आहे, फक्त उद्याच्या दिवस, उद्या सुनावणी होणार आहे आणि उद्या मी जामीन मिळून इथून बाहेर पडणार आहे. आणि काय रे, काय म्हणाला होतास तू मला की मी तुझ्या स्वप्नात आलो होतो, जेलमध्ये दिसलो तुला वगैरे का, असं काही होणार नाही आहे. त्यामुळे आता महिपत देखील घाबरला आहे की आता हा नागराज खरंच सुटून बाहेर जातोय की काय. तर रविराज, सायली, चैतन्य, सुमन, अर्जुन आता तेही कोर्टाच्या बाहेर आले आहेत. तर सायली बोलते की या केसचं काय होईल आता, म्हणजे नागराज काकांना जामीन वगैरे मिळेल का. त्यावर हा रविराज तिला बोलतो की म्हणजे जज साहेबांनी जे काही सांगितलं आज त्यावरून तर असंच वाटतंय की नागराजला जामीन मिळू शकेल उद्या. त्यावर सुमन खूप घाबरते आणि बोलते की म्हणजे हे परत असा मोकाट फिरणार आणि परत मला धमक्या देणार. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो की सुमन काकू असं काही देखील होणार नाही आहे, आम्ही सर्व आहोत ना. त्यावर रविराज देखील सुमनला धीर देतो आणि बोलतो की सुमन तू घाबरू नकोस, आम्ही सगळे सोबतच आहोत. त्यावर चैतन्य देखील बोलतो हो, आणि नागराज काकांना उद्या बेल मिळेलच, जामीन मिळेलच याची काही एक गॅरंटी नाही आहे, अजून उद्याची सुनावणी बाकी आहे. तर आता इथे यांचं तेच चर्चा सुरू असते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता दुसऱ्या दिवशी नागराजला जामीन मिळाला आहे, त्यामुळे आता अर्जुन खूप चिडला आहे आणि अर्जुन आता त्याला पोलीस स्टेशनमध्येच लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात करतो. तसा आता तो वकील देखील नागराजचा खूप घाबरून जातो आणि नागराज आता खाली पडला आहे वगैरे. तर अर्जुनला त्याचा राग खूप अनावर झालेला आहे आणि अर्जुन त्याला बोलतो की तुला शिक्षा होणारच आहे. आणि तेवढ्यातच तिथे सायली, सुमन, प्रतिमा, रविराज वगैरे सगळे जमा झालेत. तर सगळेच अगदी खुन्नस देऊन त्याच्याकडे पाहत आहेत. आणि सायली नागराजला बोलते की 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातातून, त्या गुन्ह्यातून जरी तुमची सुटका झालेली असली ना, तरी
घरातील हिंसाचार या गोष्टीतून मात्र काही तुमची सुटका होणार नाही आहे. तुम्ही तो गुन्हा आज केलेला आहे आणि आता कदाचित सायली नागराजला घरेलू हिंसाचाराच्या केसमध्ये वगैरे अडकवेल असंच प्रथमदर्शी आपल्याला या सगळ्यामधून वाटतंय. तर आता पुढे या केसचं काय होईल या पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला विसरू नका. आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.